पौराणिक कथा आहेत. जसे की भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीच्या पात्रामध्ये कालिया नागाचा पराभव केला होता आणि ते सुखरूप वरती आले होते. तो दिवस होता श्रावण महिन्याचा शुक्ल पक्षाचा 5वा दिवस आणि पंचमी होती, म्हणून त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमी साजरी करण्यामागे शास्त्रीय हेतू काय आहे, शास्त्रीय कारण काय आहे? आपल्या पूर्वजांनी 2 प्राण्यांना आजपर्यंत वाचवले आहे. ते 2 प्राणी कोणते आहेत? पहिला म्हणजे मुंगी सगळ्यांना माहिती आहे, अतिशय छोटा प्राणी आहे. आणि दुसरा म्हणजे साप, स्नेक, नाग. आता मुंगी काय महत्वाचा आहे? मुंगी हा असा प्राणी आहे की तो वारूळ तयार करतो. शेतामध्ये जी माती असते, वरचा जो लेअर असतो, पृष्ठभागावरची माती आपली लाळ गाळून त्या मातीपासून तो वारूळ तयार करतो. आणि हे वारूळ जेवढं उंच वाढतं त्याच्या खाली पण जात असतो. म्हणून आपण वारुळाची पूजा करतो. तो वारुळाची पूजा करून काय होतं? आपण म्हणतो की नाग हा वारुळात असतो, नागाची पूजा करतात, वारुळाची पूजा करतात. पण नाग हा वारुळात राहत नाही. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आयत्या बिळात नागोबा. कारण श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो. या पावसामुळे जे काही नळ असतात, खडकं असतात, यामध्ये जे काही सर्प असतात ते बाहेर येतात पाणी गेल्यामुळे, आणि आपला जीव वाचवण्यासाठी ते या मुंग्यांच्या वारुळामध्ये लागतात. म्हणून शेतकऱ्यांनी ते वारूळ जर नष्ट केलं तर मुंग्या नष्ट होणार, शेतकऱ्यांनी ते वारूळ नष्ट केलं तर साप नष्ट होणार. कारण मुंगी जे असं प्राणी आहे, एक मुंगी 1 स्क्वेअर किलोमीटर मध्ये वर्षभरामध्ये 1 टन एवढं खत तयार करते. म्हणून मुंगी सुद्धा हा शेतकऱ्याचा मित्र आहे. आणि दुसरं, वारुळाची पूजा करताना नैवेद्य देतात. बतासे, लाह्या किंवा दही किंवा साखरेचा दाणा टाकतात. कारण मुंग्यांना हे खाद्य आवडते, मुंग्या ते खातात आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नेहमी असतं, जेणेकरून ते शेतामध्ये खत तयार करू शकतात. म्हणून त्या ठिकाणी मुंग्यांचा त्या ठिकाणी मुंग्या नष्ट होऊ नये म्हणून नांगरणी करत नाही. या दिवशी तवा ठेवत नाही स्वयंपाक करण्यासाठी, किंवा कढई सुद्धा ठेवत नाही, किंवा चाकू सुरीचा वापर करत नाही, किंवा झोके घेतात, कबड्डी घेतात, पतंग उडवतात. अशा प्रकारच्या ह्या पौराणिक कथा आहेत, त्याला शास्त्रीय कारण दिसत आहे. दुसरं म्हणजे त्या वारुळामध्ये ज्यावेळेस नाग असतो, समजा तो आपला जीव वाचवण्यासाठी लपला असेल वारुळामध्ये, आणि वारुळाची पूजा केल्यामुळे म्हणजे नागाची पूजा केल्यामुळे माणसाच्या मनात त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल एक आत्मीयता निर्माण होते की साप किंवा नाग हे प्राणी मारल्यामुळे ते आपल्याला किती नुकसानकारक आहे. कारण हे एक स्नेक आपल्या पूर्ण लाईफ टाइम मध्ये 70 रॅट खातो, 70,000 उंदीर खातो, 70,000 उंदीर खातो. एक स्नेक आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये कमीत कमी 70,000 उंदीर खातो. आणि उंदीर हे शेताचे नासधूस करतात. म्हणून त्या ठिकाणी साप जो आहे किंवा सर्प किंवा आपण नाग म्हणतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, त्यांना वाचवणे ही काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो, तवा काय ठेवत? आपण जर म्हणतो की नागपंचमी दिवशी तवा ठेवायचा नाही, त्याला कारण असं आहे की तव्याचा आकार जो आहे तो नागाच्या फणीसारखा आहे. म्हणून त्या दिवशी आपण तवा जर गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवला तर नागाला आस लागतो. म्हणून त्या ठिकाणी तवा ठेवत नाही किंवा कढई ठेवत नाही. दुसरं, नांगरणी करत नाही. नांगरणी करण्यामुळे काय होते, तुम्ही कथा ऐकली आताच की नांगरणी केल्यामुळे त्या नागाचे पिल्ल त्या वारुळामध्ये नष्ट झाले आणि नागिनीने त्याचा बदला घेतला, असं आपण कहाणीमध्ये ऐकतो. अशा बऱ्याच कहाणी आहेत. परंतु त्या ठिकाणी हे जे स्नेक आहेत किंवा हे जे साप आहेत किंवा नाग आहेत, यांच्यापासून आपली सुरक्षा होण्यासाठी त्यांनी आपल्याला चावा घेऊ नये म्हणून त्यांची पूजा करतात. नागाला दूध दिल्यानंतर किंवा साखरेचा दाणा टाकल्यानंतर तो पूर्ण मांसाहारी प्राणी आहे. नाग कधीही दूध पिणार नाही. कारण नागाच्या पोटामध्ये किंवा सर्पाच्या पोटामध्ये शरीरामध्ये जे एन्झाईम आहे डायजेस्ट करण्याचं, दूध डायजेस्ट करण्याचं एन्झाईमच नाहीये. जर समजा चुकून त्याने जर दूध पिलं तर काही दिवसांनी त्याला फूड पॉइझनिंग होणार, तो मरू शकतो, त्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून नाग हा कधीही दूध देत नाही. फक्त त्यामागे आपली एवढी धारणा आहे की नागाची पूजा करून आपण आपल्या या संस्कृतीचं संवर्धन करायचं आहे. आपल्या पूर्वजांनी जी काही दिलेलं आहे की स्नेक किंवा हे शेतकऱ्यांचे कसे मित्र आहेत, ते शेतकऱ्यांना कशी मदत करतात आणि त्यांच्याविषयी आत्मीयता येण्यासाठी तो सण साजरा करतात. आणि मुंग्यांचे वारुळ नष्ट करू नये, नष्ट होऊ नये, त्यांच्या त्या ठिकाणी बत्तासे, साखरेचे दाणे टाकून त्या तिथंच राहतील आणि जेणेकरून ते खत तयार करण्याचं काम करतील. यामागे हा पूर्ण उद्देश आहे. अजून तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर अशा गोष्टी आहेत की मग नागिन
त्या ठिकाणी नागाला मारलं तर त्याचा रोष करते किंवा असं करते, असं भरपूर त्या ठिकाणी आहेत. कारण नागाच्या आपल्याकडे 4 जाती आहेत. एक म्हणजे स्पेक्टेकल कोब्रा, ज्याच्यावरती 10चा आकडा किंवा स्पेक्टेकल असतो. त्याचं नाव स्पेक्टेकल का ठेवलंय? कारण स्पेक माहिती तुम्हाला, चष्मा, त्याच्या फणीच्या माग 10 सारखा चष्म्यासारखा आकार असतो, म्हणून त्याला नाव दिलं स्पेक्टेकल कोब्रा. दुसरा आहे मोनोक्लेड कोब्रा आणि तिसरा आहे इंडियन कोब्रा आणि चौथा सगळ्यात विषारी आहे तो किंग कोब्रा, ज्याची लांबी 18 ते 20 फुटापर्यंत असतो. आणि या नागांमध्ये पॉइझन असतं न्यूरोटॉक्सिन. हे आपल्या शरीरात बाईट केल्यामुळे ते आपल्या नर्वस सिस्टीमवर न्यूरोटॉक्सिन म्हणजे न्यूरॉन सिस्टीमवर इफेक्ट करतं आणि आपली नर्वस सिस्टीम डॅमेज होते, ब्रेन डॅमेज होतो. आणि 40 मिनिटाच्या आत जर त्याच्यावर ट्रीटमेंट नाही दिली, अँटीबायोटिक नाही दिलं तर त्या ठिकाणी मनुष्य दगावतो. आणि मग बाकीचे जे स्नेक आहेत त्याच्यामध्ये हेमोटॉक्सिन असतं. रसल वायपर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मराठीत, रसल वायपर, वनस किंवा मन्या, सगळ्यात विषारी असेल. नागाच्या 5 पटीत विषारी असेल तर मन्या. असे भरपूर आहेत. नंतर पुढचे सगळ्यात यांच्यापेक्षा सगळ्यात विषारी असतं पुढचे, त्याला सॉफ्ट स्केल वायपर आपण म्हणतो. प्रत्येक सापामध्ये विषाची क्षमता वेगळी असते, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, तो किती प्रमाणात विष टाकतो त्याच्यावर असतं. म्हणून यापासून वाचवण्यासाठी नागाची पूजा करायची, म्हणून आपण नागपंचमी या ठिकाणी सादर करतो. अजून कोणाला काही डाऊट असेल? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आजच्या दिवशी आपण नागपंचमीचं महत्व काय आहे ते आपल्याला शास्त्रीय उद्देशाच्या मध्ये काय आहे आपण समजून घेतला.